परतीच्या पावसाने जमीनदोस्त झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सरसकट 25,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी या मुख्य मागणीसह शेतकरी हिताच्या अन्य महत्त्वाच्या मागण्या घेऊन शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून शासनाच्या धोरणाचा निषेध करत शिवसैनिकांनी आपला मोर्चा तहसील कार्यालयावर नेला। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सरसकट 25,000ची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे। तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचा तातडीने लाभ देण्यात यावा। राज्यपालांनी मंजूर केलेली आर्थिक मदत ही तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी। परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानाच्या मोबदल्यात शेतकऱ्यांची कर्ज कपात करण्यास बँकांना मनाई करावी। आपदग्रस्त शेतकऱ्यांचे वीज बिल तात्काळ माफ करण्यात यावे आणि पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील शेतकऱ्यांना त्वरित लाभ देण्यात यावा इत्यादी मागण्या मोर्चेकरी शिवसैनिकांनी रेटून धरल्या। त्या अनुषंगाने आज या ठिकाणी आपण हा मोर्चा आयोजित केलेला आहे। या मोर्चामधल्या प्रमुख मागण्या अशा आहेत की काल अतिवृष्टीने परतीच्या पावसाने जे शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत, परंतु आर्थिक मदत अजून मिळालेली नाही। आर्थिक मदत राज्यपालांनी हेक्टरी 8,000 रुपये घोषित केली, ती फार तोकडी मदत आहे। आमची मागणी आहे, शिवसेनेची मागणी आहे की हेक्टरी 25,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात विना विलंब आर्थिक मदत देण्यात यावी व शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा। या मागणीवर विद्यमान तहसीलदार साहेब यांच्याशी चर्चा आता आपण समोरच केली असता त्यांनी ही मागणी शासन स्तरावर तात्काळ आम्ही पाठवू आणि राज्यपालांनी जी 8,000 रुपयाची हेक्टरी मदत घोषित केलेली आहे ते आम्ही वाटप करणं सुरू झालं कालपासून। काही रक्कम आलेली आहे, काही रक्कम यायची आहे। जशी जशी रक्कम येईल त्याप्रमाणे खात्यात जमा करण्याचं आपल्याला या ठिकाणी आश्वासन राज्य विद्यमान तहसीलदार साहेबांनी दिलेलं आहे। या मोर्चामध्ये जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर BN चव्हाण, माजी जिल्हा उपाध्यक्ष सुदाम खंदारे, शिवसेनेचे नेते रामराव पाटील नरवाडे, तालुका प्रमुख प्रमोद भरवाडे, नगरसेवक राजू राठोड व इतर शिवसैनिकांसह तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते। विनोद खोंडे, विदर्भ न्यूज, महागाव।